नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. नूतन पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गुन्हे परिषद संपन्न. कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज गुन्हे परिषद संपन्न झाली. या परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेतली. गुन्हे परिषदेच्या सुरुवातीला पोलीस महानिरीक्षक यांनी मुख्यमंत्री पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या सूचना सांगून पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा दिल्या. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून वाहतुकीचा आढावा घेतला. पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणीबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांच्याकडून अभिप्राय घेतला जाईल असे सांगितले. जिल्ह्यातील महिला विषयक सर्व गुन्ह्याचा आढावा घेऊन सर्व गुन्ह्यातील पीडित बालिका लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले. बकरी ईदच्या अनुषंगाने आढावा घेऊन लावण्यात येणारी नाकाबंदी, कत्तलखाने याची माहिती घेऊन सर्व प्रभारी अधिकारी यांनी कोणत्याही घटनेला तात्काळ प्रतिसाद देणं आवश्यक आहे याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे अर्ज याचा आढावा घेऊन तात्काळ निर्गती करण्याचे आदेश दिले. महिला शाखेच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्हे अर्ज याची माहिती घेऊन त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. निर्भया पथकाची कामगिरीचा आढावा घेण्यात आला. शिकवणीसाठीची ठिकाणे, बस स्टँड, शाळा, कॉलेज यामध्ये सतर्क गस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही तसेच कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या. जुगार, दारू, एनडीपीएस या कारवाईमध्ये वाढ अपेक्षित असून प्रभावी कारवाई करावी असेही गुप्ता यांनी या परिषदेत सांगितले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.